नमस्कार मित्र परिवार, मी अंकित पाटील, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओनर. आज 3 वाजता होता वेकअप कॉल. तर आपली ट्रिप आता आली आहे काश्मीरमध्ये. आज होता आपलं वैष्णोदेवी दर्शन झालं रेडी. आपण 4 वाजता दिलं कस्टमरला ब्रेड बटर टी कॉफी. आज आपण दिलं कस्टमर लोकांना पॅक ब्रेकफास्टमध्ये होतं खमंग आणि पॅटीस. वैष्णोदेवीचं दर्शन करण्यासाठी त्याआधी आपल्याला लागतं पर्चीकरण. मग आम्ही केलं पर्चीकरण. ऑटोवाला अप्रॉक्स 200 रुपीज घेतो पर रिक्षा. मग होती सिक्युरिटी चेक इन तुमची. वैष्णोदेवीला चढण्यासाठी तुम्हाला घोड्याचं ऑप्शन असतं, पालखीचं ऑप्शन असतं. आपण घेतला होता घोडा, त्याच्यासाठी आपण घेतलं होतं पर्ची. 1250 आपल्याला वन साईड पडतं. हा आहे आपला घोडा. आपले कस्टमर झाले रेडी. कायकनी तर स्कार्फच बांधला होता. रुमाल आणि मास्क कंपल्सरी लावा, तुम्हाला त्रास होणार नाही. कायक तर घोड्याची राईडच एन्जॉय करतायत. 4 किलोमीटर आल्याने आमचं झालं सिक्युरिटी चेक. मग हा आहे कटराचा व्ह्यू मॉर्निंगचा. हे कस्टमर मागे पडले होते, आपल्यासोबत परत जॉईन झाले, त्यांचंसुद्धा आपण शूट केलं आहे. 6 किलोमीटर आल्याने तुम्हाला लागतं अर्धकुवारी. इकडे मातेने 9 महिने तपश्चर्या केली होती भैरवनाथपासून वाचण्यासाठी. मग तिकडनं तुम्हाला घोड्याचा रस्ता एक वेगळा असतो, चालत जायचा रस्ता वेगळा असतो. 6 किलोमीटरला सिनियर सिटीजनला बॅटरी कार सुद्धा अवेलेबल आहे. हेलिकॉप्टर तुम्हाला जर बुक करायचं असेल तर 1700 रुपये वन साईड पडतं आपल्याला. हे सर्व जे काय येतं ते श्राईन बोर्डच्या अंडर येतं. हे आहे मातेचं भवन. मग आम्हाला घोड्यावाल्याने सोडलं अप्रॉक्स 200 मीटर अंतरावरती. मग आम्ही केला वॉक. जे आता गुढीपाडवा ते रामनवमी जी नवरात्री चालू असते त्याची प्रिपरेशन चालू झालेली आहे. तिकडे लॉकर फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. तर आमचं दर्शन झालं आहे. आता आम्ही चाललो आहे भैरव घाटीला. भैरव घाटी अप्रॉक्स आता 2 किलोमीटर आहे. तर घोड्याची पर्ची आम्ही करून आता चाललो आहे वरती. असं सांगितलं जातं की वैष्णोदेवीचं दर्शन झाल्यानंतर भैरवनाथचं जर दर्शन केलं तरच जे काय आपली मनोकामना आहे, जी आपण देवीकडे मागतो ती पूर्ण होते. तर आता आपण जातो भैरव घाटीवर, भैरव मंदिरमध्ये. रिटर्न घोडा आपल्याला 1650ला पडतो. हे आहे भैरव मंदिर. आपण घेतलं दर्शन सर्व होऊन. मग आपण घेतलं कॉफी रिफ्रेशमेंटसाठी. मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी. आपण घोड्यावरती बसून आपण निघालो, परतीचा प्रवास चालू केला. आपण ज्या कोणाला मसाज करायचा असेल तर 30 रुपयेपासून इकडे मसाज सर्व्हिस अवेलेबल आहे. आपण आलो रूमवरती. आपण केलं थोडाफार रेस्ट. इव्हनिंगला होतं आपलं सूप टाईम. आपण कस्टमर लोकांना दिला सूप. त्यांनी खूप एन्जॉय केलं सूप इव्हनिंगचा. आणि मग आम्ही निघालो शॉपिंगसाठी. आपले लेडीज ग्रुप रेडी झालं शॉपिंगसाठी. हे आहे कटराचं मार्केट. जे कोणाला स्वेटर जॅकेट घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आपण केला होता आज आराम, बिकॉज आपल्या घोड्यावरती हालत खराब झालेली. आपण पिलं मसाला दूध आणि करूया आपला डे एंड. बाय, टेक केअर.